सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी येते दाभोलकर हत्या प्रकरणातल्या सुनावणी संदर्भातली। यामध्ये वीरेंद्र तावडे आणि संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना निर्दोष ठरवण्यात आले। सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला। नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट मुक्ता दाभोलकर आपल्या बरोबर आहेत या संदर्भात बोलण्यासाठी। मुक्ताजी, नुकताच या प्रकरणासंदर्भातला निकाल आता पुढे आलाय। सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला आहे। वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे निर्दोष ठरलेले आहेत। आपण या संदर्भात मुक्ता दाभोलकर यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय। सचिन अंदुरे, शरद कळसकर या दोघांना जन्मठेप आणि 5 लाखांचा दंड अशी ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अरुण मेहत्रे आमचे पुण्यातले प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया अरुणकडे। अरुण, महत्त्वाची सुनावणी ही होती, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं। काय काय नेमके तपशील पुढे येत आहेत? खरं तर आता निकाल म्हणजे साधारणपणे ज्याला आपण निकालाची वैशिष्ट्य म्हणता येईल ती आता समोर आलेली आहे। तर न्यायालयाने 5 आरोपींपैकी 3घांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। त्या 3घांसंदर्भात पुरावे सर्व पुरावे सादर करता आलेले नाही, त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हा किंवा आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही। मात्र दोघे आरोपी ज्यांच्यावरती थेट गुन्हा दाखल होता किंवा आरोप होता ते सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांवरचा आरोप सिद्ध झालेला आहे आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड अशा पद्धतीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अरुण, बरेच वर्ष खरं तर ही संपूर्ण सुनावणी चालू होती। काय एकंदरीतच आपल्याशी आणखी कोणाचा संपर्क झाला आहे का, मुक्ता दाभोलकर किंवा हमीदजी? आता खरं तर प्रत्येकाला या निकालाची प्रतीक्षा होती, ज्याचा उल्लेख आपण केला बरीच वर्ष, म्हणजे साधारणपणे 2013 मध्ये ही घटना घडली होती, हा खून झाला होता। त्यानंतर आज तब्बल 10.5-11 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागलेला आहे। 2.5 ते 3 वर्ष या खटल्याची सुनावणी झाली आहे आणि 2.5-3 वर्ष युक्तिवाद झाला, उलट तपासणी झाली। जवळजवळ म्हणजे सरकारी पक्षाच्या वतीने 20 साक्षीदार या ठिकाणी त्यांच्या साक्ष नोंदवल्या गेल्या, तर आरोपी पक्षाच्या वतीने 2 साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली आणि ह्या सगळी तपास पूर्ण झाला, खटल्याची सुनावणी झाली, युक्तिवाद झाला आणि आज अखेर त्याचा निकाल लागलेला आहे। निकालामध्ये एकूण 5 आरोपी म्हणजे ज्यांच्यावरती आरोप निश्चित झालेले होते त्या 5 आरोपींपैकी 3घांची निर्दोष मुक्तता म्हणजे पुराव्यानंतर निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। तर 2 आरोपींना दोषी ठरवण्यात आलेला आहे, त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध होत असल्याचं न्यायालयाने या ठिकाणी अगदी। पण 3 आरोपी निर्दोष सुटलेले आहेत आणि काय नेमकं कोर्टाचं म्हणणं होतं या निर्दोष आरोपींविषयी, कारण यांच्या संदर्भात देखील बऱ्याच चर्चा होत्या। काय नेमकं या संदर्भात कोर्टानं म्हटलंय? एकूण आपण जर या आरोपांचा विचार केला की आरोप निश्चितीचा विचार केला तर त्यांच्यावरती खून अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल होता, खुनाचा आरोप ठेवण्यात आलेला होता, त्याचप्रमाणे खुनाचा कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आला होता। याशिवाय शस्त्रास्त्र अधिनियमांसंदर्भातला देखील त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेला होता आणि हा केवळ दोघांनी नाही तर सगळ्यांनी एकत्रित येऊन रचलेला कट आहे आणि त्याची या ठिकाणी त्यांनी अंमलबजावणी केली किंवा तो कट पूर्णत्वास नेला अशा स्वरूपाचा हा आरोप होता आणि त्यामुळे या 5 जणांना कोर्टामध्ये त्यांच्यावरती आरोप निश्चित करण्यात येऊन ते तुरुंगात होते। पैकी 2घांना दरम्यानच्या काळामध्ये जामीन मिळालेला होता आणि 3घे हे तुरुंगात होते। आज मात्र या 5 पैकी 3घांना म्हणजे 3घां विरोधातले पुरावे म्हणजे वीरेंद्र तावडे असू द्यात किंवा भावे असू द्यात, त्याशिवाय ॲडव्होकेट पुनाळेकर असू द्यात, या 3घांनाही निर्दोष कोर्टाने ठरवलेलं आहे। अगदी। अरुणजी, आपण सुद्धा गेली 10 वर्ष सातत्यानं या केसकडे बघतोय, वेगवेगळ्या प्रत्येक वर्षी काहीतरी अपडेट यामध्ये फक्त याची, मात्र आज निकाल लागलेला आहे। एकंदरीतच काय वाटते अनिसाकडून या संदर्भातली जी प्रतिक्रिया आहे, काय ते समाधानी असतील या निकालाबाबत? एक तर 2 गोष्टी आहेत, म्हणजे अनिस या संदर्भात किंवा या निकालासंदर्भात समाधानी असण्याची शक्यता नाही। त्याचं कारण असं आहे की 2 गोष्टी अनिसच्या सुरुवातीपासून त्याचा आग्रह झालेला होता। त्याची पहिली गोष्ट म्हणजे की केवळ एक म्हणजे हा केवळ दाभोलकरांचा एक खून त्यावेळी झाला होता असं नाही, तर एक खुनाची साखळी म्हणजे पुरोगामी कार्यकर्त्यांच्या खुनाची साखळी आपल्याला पाहायला मिळाली। कारण गोविंद पानसरे, कॉम्रेड गोविंद पानसरेंचा खून झाला होता कोल्हापूरमध्ये, गौरी लंकेश यांचा कर्नाटकामध्ये खून झालेला होता आणि ह्या सगळ्या 3 खुनांमध्ये एकच सूत्र असल्याचं अनिसचं सुरुवातीपासून म्हणणं होतं आणि त्यामुळे एक मोठा कट याच्या मागे असण्याची शक्यता आहे। अनेक कोणीतरी मोठी शक्ती या गुन्ह्याच्या मागे किंवा या आरोपींच्या मागे असण्याची शक्यता आहे असं आधीपासून अनिसकडून सांगण्यात येत होतं आणि त्यामुळे त्यांचा शोध घेणं, त्यांच्यावरती कारवाई होणं, त्यांच्यावरती
आरोप ठेवून त्यांना शिक्षा होणं यासाठी अनिसची सुरुवातीपासून मागणी होती. मात्र ती केवळ या 5 जणांपुरतीच मर्यादित राहिली आणि 5 पैकी 3 तर निर्दोष सुटले. त्यामुळे निश्चितपणे अनिस यामध्ये समाधानी असू शकत नाही. आणि दुसरा भाग की आरोपींना या ठिकाणी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली आहे. कठोरात कठोर शिक्षाला आपण म्हणतो फाशीसारखी शिक्षा देखील या गुन्ह्यामध्ये होऊ शकते, पण त्याचा विचार या ठिकाणी झालेला दिसतो. अगदी अर्थातच आता पुढे कोर्टात जाण्याचा एक पर्याय अनिससमोर असणारे काय एकंदरीतच या संदर्भात चर्चा कोणाबरोबर झाली आहे? आता आपल्याला जसं म्हणतो की अनिस म्हणण्यापेक्षा की हा सरकारी पक्ष हा ही लढवणार आहे, कारण सरकारच्या वतीनं आरोपींना अटक करण्यात आलेली होती. आता पुण्याच्या विशेष न्यायालयामध्ये हे प्रकरण चाललं होतं, हा खटला चाललेला होता. पुण्याच्या नावंदर कोर्टामध्ये सुरुवातीला याची सुनावणी झाली आणि त्यानंतर पी जाधव हे विशेष न्यायाधीश आहेत, तर त्यांच्या कोर्टामध्ये नावंदर यांची बदली झाल्यानंतर पी जाधव यांच्या कोर्टामध्ये एक सुनावणी पूर्ण झाली. आज पी जाधव न्यायाधीश महोदय यांनीच या प्रकरणाचा निकाल दिलेला आहे. आता या पुढचा जो विषय असतो तो म्हणजे या पुढचा जो विषय असतो म्हणजे पुढचे म्हणजे सत्र न्यायालय आता हे झालं त्यानंतर हायकोर्टाचा हा पर्याय असतो आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत देखील हा विषय जाऊ शकतो. या पुढच्या काळामध्ये हा विषय त्या ठिकाणी वरच्या कोर्टापर्यंत जातो.